सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येवेळी 7 आरोपींनी मिळून तब्बल 8 शस्त्र वापरली होती। त्या सर्व शस्त्रांचा तपशील आता एसआयटीने कोर्टापुढे दिल्यानंतर या घटनेची तीव्रता अजूनच अधोरेखित झाली आहे। अहो त्याच्या तोंडामध्ये लघवी केली, लघुशंका। शुद्ध भाषेत बोलायचं का आम्ही? त्यांनी पाणी मागितलं तर लघवी केली तोंडात। इतक्या चुकीच्या पद्धतीने तुम्ही मारले, इतकं भयानक हे प्रकरण आहे। ते आता कोण तुम्हीच ब्रेकिंग दाखवताय ना। ही ब्रेकिंग मी अगोदरच म्हणले ना, हे मी कधी म्हणले, सभागृहात म्हणले, याचे व्हिडिओ करून दाखवण्यात आलेत, 100% दाखवले। अतिशय बेकार पद्धतीची ही टोळी आहे। सुदर्शन घुले, प्रतीक घुले, ते एक आंधळे, हे जे मुलं आहेत हे 21, 22, 23 वर्षाचे पोरं आहेत, काही 30 वर्षाचा एकच पोरगा आहे त्यातला। ह्याच्यात यांचे आयुष्य कुठे नेऊन घातले तुम्ही? आणि संतोषला रिंगण करून मारलेले। इतक्या बेकार पद्धतीच्या मारल्याच्या नंतर 12 डिसेंबरला आमच्या जिल्ह्याचे मागचे पालकमंत्री आणि आताचे बाईट देणारे मंत्री काय म्हणतात? सगळ्या जिल्ह्यात असे किडनॅपिंग होते, सगळ्या जिल्ह्यात खून होते, सगळ्या भारत देशात होते, सगळ्या राज्यात होते। हे कोण बोललंय? मी बोललोय का? धनंजय मुंडे साहेब बोलले। माणसाची क्रूरता इथे दिसते आणि अशा मी कमीत कमी 10 मर्डर दाखवतो इथे। त्याचा शोधच नाही, आता नाही आणि पता नाही। म्हणजे गँग ऑफ वासेपूर पेक्षा भयंकर आहे ते। असे मर्डरची लाईनच आहे साहेब। बापू अंधळे मर्डर, महादेव गीते 307, बंडू मुंडे मर्डर, महादेव मुंडे मर्डर। मुख्यमंत्री महोदय काय समजेल? राज्य कोणाचं आहे महत्वाचं नाही, म्हातारी मेल्याचं दुःख नाही। मग मुख्यमंत्री महोदय काळ सोकावतोय ह्या असा प्रचार। आणि अध्यक्ष महोदय, आपल्या एका मंत्र्याची मुलाखत झाली साहेब याच्यावरनं टीव्हीवरती, तर त्यांनी उत्तर काय दिलं माहितीये? आपण ऐकलं नसेल की म्हणाले काय मर्डर फक्त काय बीडमध्ये होतो काय? तो तुमच्या मांडीला मांडी लावून बसतो, तो या सरकारचे आबरूचे धुंडवडे काढतो की माझ्या जिल्ह्यात नाही अख्ख्या महाराष्ट्रात चालू आहे? नाही साहेब, मला नाही माहिती, पण अख्ख्या महाराष्ट्रात असे मर्डर झाल्याचे मी कुठेही ऐकलेलं नाही।